श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा संदेश सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छिते. कधीकधी आपल्या आयुष्यात अशी परिस्थिती येते, समजत असूनही एका प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नाही. आपण स्वतःला वारंवार विचारतो, मी थांबावं का? पुढे जावावं का? ज्यावर इतका विश्वास ठेवला त्याच गोष्टीकडे पुन्हा एकदा पाहावं का? आणि गंमत अशी आहे की उत्तर मिळण्याआधी आपण बाहेर पाहत राहतो, पण कदाचित उत्तर आपल्या स्वतःच्या मनातच दडलेलं असतं. आजच्या या संदेशामध्ये मला अशीच एक गोष्ट जाणवते. तुम्ही ज्या परिस्थितीकडे अडकलेले आहात, ती परिस्थिती फक्त तुमची परीक्षा नाही. ती तुम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी शिकवण्यासाठी आली असू शकते. कदाचित तुम्ही एखाद्या गोष्टीची वाट पाहत असाल, कदाचित एखाद्या उत्तराची, एखाद्या बदलाची. पण आजचा संदेश फक्त समोरची व्यक्ती काय करेल याबद्दल नाही. आजचा खरा प्रश्न आहे, तुम्ही स्वतःसाठी काय निर्णय घेणार आहात? आणि शेवटपर्यंत ऐका, कारण या संपूर्ण संदेशाच्या शेवटी एक असा विचार आहे, जो कदाचित तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहायला लावेल. हा संदेश प्रत्येकासाठी असेलच असं नाही, पण ऐकताना जर एखादा शब्द, एखादी भावना किंवा एखादी परिस्थिती तुमच्या मनाशी जुळली, तर काही क्षण शांत राहून स्वतःला विचारा, हा संदेश नेमका समजावून काय सांगत आहे? चला आता संदेश सुरू करू. कारण कदाचित आज तुम्हाला उत्तर एखाद्या व्यक्तीकडून नाही, तर स्वतःच्या मनाकडून मिळणार आहे. आणि हो, थांबा. हा व्हिडिओ लगेच स्किप करू नका. कारण तुम्ही सध्या ज्या परिस्थितीतून जात आहात, त्यामुळे तुमच्या मनात एक प्रश्न वारंवार येत असेल. आता नेमकं करायचं काय? कधी-कधी आपण एखाद्या व्यक्तीकडून उत्तराची वाट पाहत राहतो. कधी एखाद्या निर्णयामध्ये अडकतो. कधी मनाला एखादी गोष्ट सोडायची असते. पण हृदय पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन जातं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेरून शांत दिसत असाल तरी तुमच्या मनामध्ये खूप काही सुरू आहे. आजचा हा संदेश प्रत्येकासाठी एकसारखा असेलच असं नाही, पण या शब्दांमध्ये तुमच्या परिस्थितीशी जुळणारी एखादी गोष्ट जाणवली तर ती तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा संकेत म्हणून घ्या. आणि शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला शेवटच्या संदेशांमध्ये मिळू शकतं. तुमच्या मनातली शांतता. सध्या काही जण अशा टप्प्यावर आहेत जिथे त्यांना थोडं स्वतःपासून स्वतःला समजून घ्यायचं आहे. तुम्ही कदाचित सगळ्यांसमोर तुमच्या भावना व्यक्त करत नाही. सगळं ठीक आहे असं दाखवता, पण एकटे असताना मात्र मन खूप विचार करत असतं. मी जे केलं ते बरोबर होतं का? समोरची व्यक्ती खरंच माझ्याबद्दल विचार करते का? मी थांबावं की पुढे जावं? मी पुन्हा एकदा प्रयत्न करावा का? असे प्रश्न मनात येऊ शकतात. पण इथे एक महत्त्वाचा संदेश आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या व्यक्तीकडे असेलच असं नाही. काही उत्तर तुमच्या स्वतःच्या मनामध्ये तयार होत असतात. म्हणून थोडा वेळ शांत राहणं म्हणजे हार मानणं नाही. कधीकधी शांतता आपल्याला स्वतःची खरी इच्छा समजून घेण्यासाठी मिळालेली जागा असते. निर्णयाचा गोंधळ. तुमच्यासमोर दोन विचार उभे आहेत असं जाणवतं. एका बाजूला तुमचं मन म्हणतं, थोडं अजून थांब, कदाचित परिस्थिती बदलेल. आणि दुसऱ्या बाजूला तुमचा स्वाभिमान म्हणतो, किती वेळ अशीच वाट पाहायची. याच संघर्षामुळे मन थकलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, निर्णय न घेणं हाही एक निर्णय असतो. तुम्ही सतत त्याच प्रश्नांभोवती फिरत राहिलात तर तुमची ऊर्जा त्याच ठिकाणी अडकून राहते. म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच काय हवं आहे? दुसरी व्यक्ती काय करेल? ती मेसेज करेल का? ती परत येईल का? ती माझ्याबद्दल काय विचार करते? हे सगळं विचारण्यापेक्षा एकदा स्वतःला विचारा, माझ्या मनाला शांतता कशामध्ये मिळेल? कदाचित तुमचं उत्तर तिथूनच सुरू होईल. सत्य समोर येण्याचा टप्पा. आता पुढचा संदेश खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही एखाद्या गोष्टींकडे भावनेतून पाहत असाल तर आता तीच गोष्ट थोडी स्पष्टपणे पाहण्याची वेळ आली आहे. कधीकधी आपल्याला एखाद्या व्यक्तीची वास्तविकता दिसत नसते. आपल्याला हवी असलेली व्यक्ती दिसत असते आणि या दोन्हींमध्ये खूप फरक असतो.
म्हणून स्वतःला फक्त हे विचारा, समोरची व्यक्ती प्रत्यक्षात काय करते? फक्त शब्द नाही, फक्त प्रॉमिस नाही, फक्त संकेत नाही, कृती काय सांगते? कारण ज्याला तुमची किंमत कळते त्याला तुमची किंमत वारंवार सिद्ध करून दाखवायची गरज नसते. तुम्हाला सतत अंदाज लावावा लागत असेल, सतत वाट पाहावी लागत असेल, सतत स्वतःला प्रश्न विचारावे लागत असतील तर थोडं थांबा. तुमच्या मनाला क्लॅरिटीची गरज आहे, कन्फ्युजनची गरज नाही. जे तुम्हाला अडकवून ठेवलंय, आता तिथे एक खूप खोल संदेश आहे. तुम्हाला कदाचित एखादी व्यक्ती, एखादी आठवण, अपेक्षा किंवा एखादी जुनी परिस्थिती सोडणं कठीण जात आहे. तुम्हाला माहीत आहे की पुढे जायला हवं. मन म्हणतं एकदा अजून पाहूया. कदाचित काहीतरी बदलेल, कदाचित मेसेज येईल आणि अशा प्रकारे आपण स्वतःला पुन्हा त्याच चक्रामध्ये घेऊन जातो. पण आजचा संदेश असा आहे, तुमच्या मनाला जे सतत अस्वस्थ करतं त्याला तुमच्या आयुष्यात अमर्याद जागा देऊ नका. प्रेम असो किंवा अटॅचमेंट असो किंवा एखादी जुनी आठवण असो, एखादी गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकते. पण त्यासाठी तुमची स्वतःची शांतता गमवायची गरज नाही. कधीकधी सोडून देणं म्हणजे त्या व्यक्तीचा तिरस्कार करणं नसतं. सोडून देणं म्हणजे स्वतःला पुन्हा निवडणं असतं. आणि आता तुमच्यासाठी सर्वात मजबूत संदेश. इतका वेळ तुम्ही परिस्थितीचा विचार करत होतात, पण आता वेळ आहे स्वतःची दिशा ठरवण्याची. तुम्ही कोणाच्या रिस्पॉन्सवर तुमची किंमत ठरवू नका. कोणी तुम्हाला निवडलं नाही म्हणून तुम्ही कमी होत नाही. कोणी तुम्हाला समजलं नाही म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. कोणी तुमच्यापासून दूर गेलं म्हणून तुमचं आयुष्य थांबत नाही. तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला गृहीत धरलं, ज्या परिस्थितीने तुम्हाला कमजोर केलं, ज्या गोष्टीने तुमची शांतता घेतली, त्याच गोष्टीला तुमच्या भविष्यावर राज्य करू देऊ नका. तुम्हाला आता स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे. तुमच्या मनाला सांगा, मी माझ्या भूतकाळाला माझं भविष्य ठरवू देणार नाही. आणि हे वाक्य मनापासून स्वीकारा. मला कोणाच्या मागे धावण्याची गरज नाही. माझ्यासाठी योग्य असलेली गोष्ट माझ्या आयुष्यात योग्य वेळी येईल आणि तोपर्यंत मी स्वतःला हरवणार नाही. कदाचित या क्षणी तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असाल, एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल. कदाचित मनात अजूनही आशा असेल. ही रीडिंग तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायला हवा असं सांगत नाही, पण स्वतःला एक संधी नक्की द्या स्वतःचं मन ऐकण्याची. जिथे स्पष्टता आहे तिथे जा, जिथे आदर आहे तिथे राहा, जिथे तुमची किंमत आहे तिथे स्वतःला कमी समजू नका. आणि जिथे तुम्हाला सतत स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते, तिथे एकदा स्वतःला विचारा, मला खरंच इथे राहायचं आहे का? कदाचित तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय एखाद्या व्यक्तीच्या परत येण्याने सुरू होणार नाही. तो तुमच्या स्वतःला पुन्हा निवडण्याने सुरू होईल. आजचा संदेश फक्त एवढंच सांगत आहे, शांत व्हा, तुमचं मन ऐका. जे थांबलंय त्यातून बाहेर या आणि तुमची शक्ती पुन्हा स्वतःच्या हातात घ्या. कदाचित खरी सुरुवात आता होणार आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला कुठेतरी स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये फक्त मी स्वतःला निवडते किंवा निवडतो असं लिहा. आणि हा संदेश ज्याला ऐकण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुन्हा भेटूया एका नवीन संदेशासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि हो, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.